एवढ्या माहूरगडामध्ये मला इतक्या भांडण गोष्टी बघायला मिळतील याचा तर मी विचारही नव्हता केला. आणि येथील असे काही हिडो लोकेशन जे इतरत्र तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. सो गाइस, माय नेम इज प्रतीक अनमळ आणि तुमचं स्वागत आहे एक्सप्लोरिंग माहूरगडच्या पार्ट 2 मध्ये. मंडळी नेमकी देवीचे दर्शन घेतले आणि आलो इथलच्या दत्त मंदिरामध्ये. आणि मंडळ मी सांगू इच्छितो की माहूरगड हे डोंगराच्या मध्यभागी वसलेले एक छोटेसे गाव आहे, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सुंदर आणि अप्रतिम दृश्य बघायला मिळतात. हे सुंदर दृश्य बघत असताना आम्ही कधी मंदिराजवळ पोहोचलो हे कळालेच नाही. आणि मंडळी, हे आहे इथलचे देवदत्त मंदिर, जे की डोंगराच्या माथ्यावर विराजमान झालेले आहे. हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर वसलेले असूनही या ठिकाणी आपल्याला फार मोठा परिसर बघायला मिळतो. आणि मंडळी, जस्ट वीकेंड संपले असल्या कारणाने या ठिकाणी गर्दी फार कमी होती. हे मंदिर उंच ठिकाणी असल्या कारणाने या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजन भरपूर मिळतो, ज्याने तुमचे शरीर आणि मेंदू नेहमी ताजेतवाने राहते. आणि मंडळी, आत शिरल्यावर आपल्याला काही अशा प्रकारचा परिसर या मंदिरामध्ये बघायला मिळतो. आणि मंडळी, ही आहे या मंदिराची बाहेरील बाजू, जी की सोनेरी रंगामध्ये चमकताना दिसते. आणि मंदिराच्या बाहेरील भागामध्ये जिथपर्यंत नजर जावी तिथपर्यंत आपल्याला फार मोठमोठे डोंगर बघायला मिळतात. आणि या आहे इथलच्या मुख्य पायऱ्या, ज्याला सोडून तुम्ही या मंदिरापर्यंत येऊ शकता. आणि मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि या सिरीजचा फुल डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.